हाय, माझं नाव डॉक्टर सलमान कुतबुद्दीन मुल्ला. माझा जन्म इस्लामपूर येथे झाला होता, सांगली जिल्हा. माझ्या कॉलेजचं नाव आहे विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज, इस्लामपूर. माझं MBBS आहे कझान स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी, कझानमध्ये झालं होतं, रशियामध्ये. माझा FMG स्कोअर होता 166 आउट ऑफ 300. माझं पोस्ट ग्रॅज्युएशन MD अनस्थेशिया DY पाटील युनिव्हर्सिटी, नवी मुंबईमधून झालं. AKSC मध्ये ऍडमिशन माझं 2008 साली झालं होतं. ग्रॅज्युएशन माझं 2014 मध्ये कम्प्लीट झालं. ऍडमिशन मध्ये जेव्हा मी 12वी नंतर विचार करत होतो की काय केलं पाहिजे पुढे, तेव्हा मी अमित सरांचा इस्लामपूरमध्ये एक हे झाला होता, प्रोग्राम झाला होता. तेव्हा तिथे ते अटेंड करून त्यांनी बऱ्यापैकी करिअर काउन्सिलिंग चांगल्या प्रकारे केलं आणि मग त्यातून त्यांचं ते जे प्रॉस्पेक्टस होतं ते माझ्याकडे राहून गेलं होतं. त्यातून त्यांना कॉन्टॅक्ट करून मी पुढची ऍडमिशन इन्क्वायरी केली आणि मग त्यांच्या काउन्सिलिंग थ्रू मला सगळं चांगलं वाटल्यानंतर मग मी पॉझिटिव्ह निर्णय घेतला त्याच्याबद्दल. सध्या मी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, कराड येथे SR म्हणून काम करतो. अमित सरांच्या आठवणी सांगायचं झालं तर तशा तर भरपूर आहेत, बट बऱ्यापैकी जे मला आठवते ते आहे की अमित सरांनी पहिल्या वर्षी आमच्यासोबत तिथे येऊन टाइम स्पेंड करून चांगलं आम्हाला सगळा गायडन्स प्रॉपर केला होता की कशी युनिव्हर्सिटी असते, कुठे जाऊन काय करायचं आहे, नंतर कुठे काय मिळतं, कुठे काय नाही मिळत, जॅकेट्स वगैरे कुठे मिळतात, बाकी बऱ्यापैकी गोष्टी आम्हाला चांगल्या गाईड करून तिथे आम्हाला सेटल करून दिलं, जेणेकरून आम्हाला तिकडे दुसरा काही प्रॉब्लेम येणार नाही. अमित कांबळे सर स्वतः आले होते आमच्यासोबत रशियापर्यंत. यस, आम्ही स्वतः जेवण बनवायचो तिकडे. ग्रॉसरी वगैरे सगळी तिथे रेडीली अवेलेबल असायची. इकडून आम्ही मसाले वगैरे घेऊन जायचो आणि मग तिकडे चांगल्या प्रकारे इंडियन पद्धतीने जेवण बनवून खायचो. हॉस्टेलच्या आठवणीचे क्षण तर भरपूर आहेत, अनेक आहेत. जेवढे सांगता येतील तेवढे कमीच वाटतील. पण बऱ्यापैकी आम्ही प्रत्येक वर्षी ईद असो किंवा दिवाळी असो हे एकत्र येऊन सेलिब्रेट करायचो. प्रत्येक हॉस्टेलचे विद्यार्थी, नॉट जस्ट आमचं हॉस्टेल, बऱ्यापैकी 2-3 हॉस्टेल होते, ते सगळ्या हॉस्टेलचे विद्यार्थी एका ठिकाणी येऊन आम्ही मस्तपैकी एक चांगला कल्चरल इव्हेंट टाईप प्रोग्राम करून एकत्र येऊन तो सेलिब्रेट करायचो. त्या बऱ्यापैकी आठवणी आमच्या आहेत चांगल्या ठिकाणी. हो, युनिव्हर्सिटी चांगली असणं महत्वाचं आहे, कारण मग ते डिपार्टमेंट वाईज आपल्या सिलेबसवरती पण त्याचा फायदा होतो. आणि चांगली युनिव्हर्सिटी असेल तर एका ठिकाणी सगळं इन कॅम्पस सगळं होऊन जातं, तर मग इकडे तिकडे फिरायला खूप लागत नाही आणि त्या अर्थी मग आपला तो वेळ वाचतो, तो वेळ आपण अभ्यासात वगैरे देऊ शकतो. फेडरल स्टेट, आमच्या वेळेस फेडरलचं जास्त असं काही नव्हतं तिकडे, आमच्या वेळेस ते स्टेट युनिव्हर्सिटीज होती. पण आता मी ऐकलंय की बऱ्यापैकी फेडरल युनिव्हर्सिटीज आर बेटर, बिकॉज एक तर सिलेबस जसा जसा असतो आणि काय जास्त प्रॉब्लेम्स येत नाहीत तिकडे. सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल होतात, इझिली अवेलेबल होतात. आणि माझ्या मते फेडरलमध्ये जास्त एक्सपोजर आहे FMG कोर्सेसचा, जे इथं आल्यानंतर तुम्हाला त्याचा अभ्यास कमी होऊन जातो. म्हणजे तिकडेच तुमची प्रिपरेशन हाफ डन होते. इकडे येऊन फक्त तुम्हाला एक पुश लागतो आणि मग तुमची MCI वगैरे निघू शकते लगेच, असं मला वाटतं. सुरुवातीला फर्स्ट इयरला असं वाटलं की थोडं डिफिकल्ट जाईल, बट ते टीचर्स एवढे चांगले आणि हेल्पफुल आहेत की ते बऱ्यापैकी चांगलं करून शिकवतात आणि सांगतात. त्यामुळे बऱ्यापैकी असा काही प्रॉब्लेम येत नाही. इझीच आहे लँग्वेज शिकायला तशी. तसं बघायला गेलं तर फरक आहे इंडियामध्ये MBBS आणि रशियामध्ये MBBS. इंडियामधलं MBBS बऱ्यापैकी मला हे वाटतं की फक्त लिखाण आणि असाइनमेंट्स आणि भरपूर काही प्रोजेक्ट्स आहेत, जे अननेसेसरी असतं ते पण बऱ्यापैकी इकडे करावं लागतं असं मला वाटतंय. रशियामध्ये जे महत्वाचं आहे डॉक्टर बनण्यासाठी त्याच्यावरतीच जास्त भर दिला जातो. त्याच गोष्टी बऱ्यापैकी करून घेतल्या जातात. प्रॅक्टिकल्स जास्त हँड्स ऑन मला वाटतं रशियामध्ये मिळतं रादर दॅन इन इंडिया. इंडियामध्ये बऱ्यापैकी प्रॅक्टिकल नसण्या म्हणजे प्रॅक्टिकलपेक्षा थिअरॉटिकल नॉलेजवरती जास्त भर दिला जातो. पण रशियामध्ये थिअरॉटिकल ॲज वेल एज प्रॅक्टिकल नॉलेजवरती जास्त भर दिला जातो. माझ्या युनिव्हर्सिटीमध्ये तसं बघायला गेलं तर सगळ्याच गोष्टींचा चांगला एक्सपोजर होता. एक सेंट्रल लायब्ररी होती ज्याच्यामध्ये बुक्स वगैरे सगळे अवेलेबल होते. इव्हन इंडियन ऑथरचे बुक्स पण तिथे रेडीली अवेलेबल असायचे. आम्हाला बऱ्यापैकी जे अवेलेबल नसायचे ते त्यांना सांगितलं की ते अवेलेबल पण करून द्यायचे. तर तिथे असं काही प्रॉब्लेम येत नाही. सिलेबस वगैरे सगळा सेमच आहे, काही जास्त फरक नाही आहे. आणि बऱ्यापैकी युनिव्हर्सिटी चांगली असल्यामुळे सगळं आम्हाला तिथं रेडीली अवेलेबल होतं. FMGच्या तयारीसाठी जेवढं मी रशियामध्ये माझ्या स्वतःचे नोट्स बनवलेले ते, प्लस इकडे आल्यानंतर कोचिंग केली होती. मग कोचिंगमध्ये ज्या नोट्स बनल्या त्याचं मिक्सचर करून मी अभ्यास केला होता आणि MCQs वगैरे सॉल्व्ह केले. चॅलेंजेस असं काही नाही, फक्त इंडियन हॉस्पिटल्स आम्ही जास्त एक्वेंटेड नव्हतो, बिकॉज रशियामध्ये आमचं सगळं प्रॅक्टिकल वगैरे झालं होतं. तर तिथली हिस्ट्री टेकिंग आणि इंडियातली हिस्ट्री टेकिंग बऱ्यापैकी जरा डिफरंट आहे.
बाकी चॅलेंजेस असं काही नाही. आपण नॉर्मली जसं आम्ही रशियात काम करायचं तसं इकडे पण केलं आणि काही जास्त फरक नाही पडला. उलटा इकडे जरा जास्त सोपंच वाटलं, कारण आपण आपल्या नेटिव्ह लँग्वेजमध्ये बोलू शकतो पेशंट वगैरे सोबत. रशियात ते थोडंसं वेगळं पडायचं. पोस्ट ग्रॅज्युएटसाठी मी जे MCA ला FMG साठी जे प्रिपरेशन केली होती तीच, प्लस त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा थोडंसं आपले जे कोचिंग वगैरे नोट्स प्रेफर करतात ते, आणि MCQs वगैरे भरपूर मी सराव करून त्याच्यानुसार अभ्यास करून मग ते बऱ्यापैकी केलं होतं. सक्सेस स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर जेव्हा माझं MD कम्प्लीट झालं त्याच्यानंतर लगेचच मी कृष्णा चॅरिटेबलला जॉईन केलं होतं ॲज अन SR. तर तिकडे एक डिफिकल्ट केस आली होती. डिफिकल्ट केस इन द सेन्स त्या पेशंटला कंजेनिटल कायपोस्कोलोसिस होतं, म्हणजे त्याच्या पेशंटचा जो स्पाइन असतो तो असा पूर्ण तिरका असतो, आणि त्या पेशंटमध्ये स्पायनल अनस्थेशिया जे आम्ही स्पाइनमध्ये ड्रग देतो ते देणं खूप डिफिकल्ट जातं. तर ती केस बऱ्यापैकी डिफिकल्ट होती. बट आमचं पोस्ट ग्रॅज्युएशन जिथं झालं होतं तिकडे अशा बऱ्यापैकी केसेस आम्ही हँडल केल्या होत्या. तर त्याच्यामुळे त्याचा फायदा मला त्या केसमध्ये झाला, आणि मी ती केस सक्सेसफुली पार करून बऱ्यापैकी ती चांगली प्रकारे ती केस निभावली, आणि तो पेशंट पण चांगला होऊन व्यवस्थित होऊन गेला. तर तो जो जनरल अनेस्थेशिया एक्सपोजर होता त्याचा तो वाचला माझ्या स्पायनलमुळे, त्यामुळे तो पेशंट खूप खुश होता, आणि ते मला पण बरं वाटलं बघून की बाबा आपल्यामुळे काहीतरी चांगलं होतं. ते तर खूपच खुश आहेत. त्यांचं तर हे स्वप्नच होतं की आपल्या मुलाला डॉक्टर झालेलं बघायचं. ते तर MBBS वरतीच एवढं खुश होते की आता MD गेल्यानंतर तर ते त्यांच्या म्हणजे एक्सपेक्टेशनच्या बियॉन्ड गेल्यामुळे ते तर खूप जास्त खुश आहेत. डेफिनेटली माझी तर नवीन स्टुडंटला हीच ॲडवाइस असेल की यू शुड गो टू रशिया, कारण बऱ्यापैकी अफोर्डेबल एज्युकेशन आहे आणि चांगलं एज्युकेशन आहे. आणि असं तुम्हाला काय वाटणार नाही की मी इकडे केलं असतं तर बरं झालं असतं. तिकडचं एज्युकेशन पण चांगलं आहे, लाईफ पण चांगली आहे. तिकडून इथं आल्यानंतर बऱ्यापैकी तुम्हाला प्रेफरन्सेस पण मिळतात. FMGs आर फार बेटर दॅन IMGs, दॅट्स व्हॉट आय फील. तर माझ्या मते यू शुड डेफिनेटली थिंक ऑफ गोइंग टू रशिया. चांगली अपॉर्च्युनिटी मिळाली तर चांगलंच काहीतरी होईल. तर यू शुड डेफिनेटली थिंक अबाउट इट. माझ्या मते गॅप घेण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही रशियाला गेलेलं चांगलं, कारण गॅप घेऊन गॅरंटी नाही की पुढच्या वर्षी पण तुम्हाला चांगला स्कोर येईल आणि तुम्हाला इकडे इंडियन म्हणजे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन मिळेलच. बऱ्यापैकी तो एक वर्ष जर तुम्ही वेस्ट केला तर इट इज ॲज गुड ॲज वेस्टिंग युअर 1 year फॉर UG ॲज वेल एज PG. मग ते एक वर्ष डिले होत जाते तुमची प्रोग्रेस प्रत्येक लाईफमध्ये. तर माझ्या मते क्विकर डिसिजन इज ऑलवेज बेटर. यू शुड गो in first attempt only. Whatever you get, you should be satisfied with that score, and think about it whether you want to go to Russia or you want to stay here. But definitely gap is not a good option. माझ्या मते ही जी AKSC कन्सल्टन्सी आहे, इट इज नॉट अ कन्सल्टन्सी, इट इज अ फॅमिली. ते असं स्टुडंटला स्टुडंटसारखं ट्रीट नाहीत करत. ते त्यांची काळजी ते पण घेतात आणि रशियात गेल्यानंतर ते पूर्ण सेटल होईपर्यंत घेतात. माझ्या मते हा कमर्शियल पर्पज नाही आहे त्यांचा. दिस इज अ व्हेरी गुड पर्पज टू मेक डॉक्टर्स. आणि माझ्या मते AKSC इज ऑलवेज म्हणजे प्रेफरेबल, शुड बी प्रेफरेबल, बिकॉज दे डोंट ट्रीट यू ॲज अ स्टुडंट, दे ट्रीट यू ॲज अ